कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. 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 धिक्कारून गुलामीला, धिक्कारून गुलामीला, बुधाकडे वळविले. सर्वांना सस्ने नमस्कार. माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी आज एका अशा विषयावर आपल्याशी बोलणार आहे. तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. नुकतंच या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनानं मन अतिशय उद्विग्न झालेलं आहे आणि त्या घटनेचा प्रचंड मनात राग आहे. कारण एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना या ठिकाणी या देशामध्ये समतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न होत असताना, स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात आपण काम करत असताना, फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवण्याचं काम आपण करत असताना अशी एखादी घटना घडते आणि त्या घटनेनं या सगळ्या पुरोगामी विचारांना, या सगळ्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर आधारित समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासारख्या किंवा आपल्यासारख्या असंख्य पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी ही घटना आहे. आणि त्या घटनेनं आपलं मन हृदय हेलावून टाकणारी घटना नुकतीच घडलेली आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या चळवळीचं केंद्र असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना घडली. या छत्रपती संभाजीनगरमधील एका गोंधळी समाजातील अमित नावाचा मुलगा व बौद्ध समाजातील विद्या नावाची मुलगी या दोघांनी आंतरजातीय विवाह केला. आणि या दोघांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून या ठिकाणी बौद्ध समाजातील विद्या, तिचे वडील व तिच्या भावाने निर्घुणपणे या ठिकाणी अमित नावाच्या या गोंधळी समाजातील मुलाची हत्या केलेली आहे. आणि एक प्रकारे पुरोगामी विचारांना काळीमा फासण्याचं काम या ठिकाणी या पितापुत्रांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी चळवळीतला प्रबोधनाचा विचार पुढे घेऊन जाणारा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला या घटनेनं पूर्ण हादरून सोडलेला आहे. मित्रांनो, एका बाजूला आंबेडकरी विचार किंवा फुले शाहू आंबेडकरांचा विचार या ठिकाणी पितृसत्ताक किंवा पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या विरुद्ध कायम लढत आलेला आहे. स्त्री पुरुष समानतेचा विचार असेल, सामाजिक समतेचा विचार असेल, जातीपातींच्या पलीकडे जाऊन समताधिष्ठित समाजाचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निमित्तानं दिलेलं आहे. आणि तो विचार त्यांनी स्वतः अंगीकारून संपूर्ण देशाला एक असं समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणारं संविधान आपल्याला दिलेलं असताना आणि एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांच्या बरोबर आंबेडकर असतील, बुद्ध असतील यांचा विचार ज्या समाजानं स्वीकारला आणि आपल्या प्रगतीची उंचच्या उंच शिखरं पादाक्रांत केली, त्याच आंबेडकरी समाजातील बौद्ध समाजातील एक पिता पुत्र आपल्या खोट्या प्रतिष्ठेपायी या ठिकाणी समाजातील जी खोटी प्रतिष्ठा त्यांनी जपलेली आहे त्या खोट्या प्रतिष्ठेच्या पायी या ठिकाणी अमित नावाच्या गोंधळी समाजातील मुलाची हत्या करतो. तर ही घटना अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी श्रीकांत लक्ष्मीशंकर यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ना बुद्ध उमगला, ना प्रेम कळले, जाती धर्म द्वेषाच्या वणव्यामध्ये उरले सुरले माणूस पण सुद्धा जळले, अशा भाषेत याचं वर्णन करावं लागतं. आणि म्हणून एक आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला विचार करण्याची गरज आहे, समाजामध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आंतरजातीय विवाह करून या ठिकाणी स्त्री पुरुष समानता, जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन एक समताधिष्ठित समाज बांधण्याचं काम केलं, त्याचे आपण वारसदार आहोत, त्याचे आपण अनुयायी आहोत. त्या विचारांचं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार म्हणून हे निश्चितच आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारी घटना आहे. आपण नेहमी असं पाहिलंय की जेव्हा सवर्ण समाजातील
एका मुलीशी दलित समाजातील मुलगा विवाह करतो, अशा वेळी या ठिकाणी सवर्ण समाजातील मनोवादी वर्चस्ववादी विचाराचे लोक या ठिकाणी दलित समाजातल्या मुलाची जेव्हा हत्या करतात तेव्हा संपूर्ण आपण समाज एकत्र येऊन त्याच्या न्यायासाठी ज्यावेळेस आपण लढा देतो आणि या ठिकाणी जात वर्चस्ववादी परंपरेतनं किंवा व्यवस्थेनं या ठिकाणी या तरुणाची हत्या झाली अशी आपण या ठिकाणी वल्गना करून या ठिकाणी त्याच्या न्यायासाठी आपण लढा देत असतो, तर याही घटनेमध्ये कुटुंब बौद्ध समाजाचं जरी असलं तरी ते पिता पुत्र हे दोषी आहेत म्हणून त्यांना कडक शासन झालंच पाहिजे या दृष्टीनं आपण आंदोलन सुद्धा करण्याची गरज आहे। आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं समाजामध्ये काही पिता पुत्र असतील, काही कुटुंब असतील, ही जुन्याच मानसिकतेमध्ये अजून आहेत का, ते फुले शाहू आंबेडकरी विचारांमध्ये आले नसतील तर त्यांचं प्रबोधन करून त्यांना याच परंपरेमधून बाहेर काढून या ठिकाणी आपल्याला या वर्चस्ववादी किंवा खोट्या प्रतिष्ठेतून बाहेर काढून फुले शाहू आंबेडकरांचा विचारानं त्यांचं प्रबोधन करणं हे काळाची गरज आहे। तर आणि तरच अशा घटना या ठिकाणी बंद होतील। तर या ठिकाणी जे दोषी आहेत, जे पिता पुत्र दोषी आहेत, ज्यांनी या ठिकाणी एका निष्पाप निरागस मुलाचा या ठिकाणी हत्या केलेली आहे, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून इतरांना त्यातून धडा मिळेल, जरब बसेल अशा प्रकारची शिक्षा त्याला न्यायालयानं न्यायव्यवस्थेनं द्यावी अशी मी या ठिकाणी कठोर या ठिकाणी मागणी पण करतोय। आणि आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतायत का, अशा विचाराची मानसिकता जपणारी काही कुटुंब आहेत का, तर त्याचं प्रबोधन करणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे। आणि तरच या ठिकाणी अमित नावाच्या मुलाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्रद्धांजली किंवा या ठिकाणी आपण आदरांजली वाहू असंच मी या ठिकाणी म्हणेन। पुन्हा एकदा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता म्हणून, फुले शाहू आंबेडकर विचाराचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून या घटनेमुळं आपण स्वतः अजून विचार करण्याची गरज आहे आणि आपल्याला आपली क्षेत्र आपण वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये प्रबोधन करून या ठिकाणी पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजवण्याची गरज आहे। तर आणि तरच ही मनुस्मृतीसारखी जी वर्ण वर्चस्ववादी विचारसरणी, जातीपाती, उच्च नीच, कनिष्ठ वरिष्ठ अशा प्रकार सवर्ण दलित हा जो काय भेदभाव आहे तो नष्ट करणारा विचार घेऊन जाणारे आपण माणसं आहोत आणि तो विचार रुजवण्यासाठी आपल्याला पुन्हा प्रबोधनाची गरज आहे। या ठिकाणी मी त्या अमितच्या प्रती आदरांजली व्यक्त करतो आणि घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे आणि या ठिकाणी बौद्ध समाजातील त्या पिता पुत्र जो आहे त्याच्या जाहीर शब्दामध्ये त्याचा निषेध करतो। जाता जाता एवढं सांगेन, ती बिचारी विद्या जी आहे, ती मुलगी जी आहे ती या ठिकाणी पोलिसांना सांगत होती की आमच्या जीवाला धोका आहे, तर तुम्ही आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे। त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं त्या विद्याला उत्तर दिलं की आम्ही तुमच्या बरोबर बंदूक घेऊन तुमच्या मागं फिरायचं का, अशा प्रकारचं जे पोलिसांनी उत्तर दिलं तर हे सुद्धा उत्तर अपेक्षित नव्हतं। या ठिकाणी पोलीस प्रशासनानं जरूर या ठिकाणी ती मुलगी अशा प्रकारची मागणी करत असताना तिनं पोलिसांनी समजून घेतलं पाहिजे होतं की या ठिकाणी तिच्या घरचं जे काय वातावरण आहे ते कसं आहे हे समजून घेऊन त्यांना समज देण्याची गरज होती आणि त्या दृष्टीनं पोलिसी खाक्या दाखवून या मुलांना संरक्षण देण्याची गरज होती। परंतु दुर्दैवानं तसं घडलं नाही आणि त्यामुळं अशा एका निष्पाप मुलाचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। तर पोलीस प्रशासनाला सुद्धा मी विनंती करेन की अशा प्रकारच्या घटना येत असताना हे प्रकरण अतिशय नाजूक पद्धतीनं हाताळण्याची गरज आहे, ते हाताळावं, आपण सुद्धा हाताळावं आणि या समाज प्रबोधनाच्या लढ्यामध्ये आपण सुद्धा या ठिकाणी सहभागी होऊन आपल्याला अशा निष्पाप मुलांचे जीव वाचवायचे आहेत हे लक्षात ठेवावं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो।